पंढरपूर येथील अद्ययावत सेवेने सुसज्ज असणाऱ्या लाईफलाईन हॉस्पिटल पंढरपूरमध्ये प्रत्येक महिन्यातील पहिल्या शनिवारी व रविवारी या दिवशी नामांकित डॉक्टर आंतरराष्ट्रीय रोबोटिक सर्जन यांच्या मार्गदर्शनाखाली कॅन्सर रुग्णांसाठी होणारा उपचार व शस्त्रक्रिया होणार असून आजपर्यंत कॅन्सरग्रस्त रुग्णांसाठी उपचाराची सोलापूर जिल्ह्यात व महाराष्ट्राच्या इतर हॉस्पिटलमध्ये अशी सुविधा उपलब्ध होत नव्हती। त्यामुळे कॅन्सरग्रस्त रुग्णांच्या नातेवाईकांना पुणे किंवा मुंबईला गेल्याशिवाय कोणताही पर्याय त्यांच्या समोर नव्हता आणि ज्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अगदी बेताची असल्यामुळे त्यांना आर्थिक संकटांना तोंड द्यावे लागत होते। यावर मात करून गोरगरीब कुटुंबांना आर्थिक नुकसान न होता अगदी थोड्या खर्चात लाईफलाईन हॉस्पिटलचे डॉक्टर संजय देशमुख यांनी अनुभवी व तज्ज्ञ डॉक्टर शैलेश पुणतांबेकर या डॉक्टरांच्या मार्गदर्शनाने व सल्ल्याने पंढरपूरमध्ये महिन्यातून 2 वेळा शनिवार व रविवारी कॅन्सरग्रस्त रुग्णांची रोबोटिक व अतिप्रगतिशील मशीनद्वारे शस्त्रक्रिया होणार असून याचा सर्वसामान्य रुग्णांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे त्यांच्या बोलण्यातून स्पष्ट होते। आजवर डॉक्टर पुणतांबेकर यांच्या या यशस्वी शस्त्रक्रियेमुळे अनेक रुग्णांचे नातेवाईक समाधान असल्याचेही त्यांनी त्यांच्या बोलण्यातून स्पष्ट केले। डॉक्टर संजय देशमुख हे नेहमी आजारात असलेल्या व त्या रुग्णांवर कोठेच प्रभावी उपचार होत नसलेल्या रुग्णांसाठी कायम वैद्यकीय क्षेत्रामध्ये एक पाऊल पुढे असल्याचे आतापर्यंतच्या अनुभवातून व लोकांच्या चर्चेतून दिसून येत आहे। त्यामुळे अशा प्रकारची शस्त्रक्रिया पंढरपूरमध्ये उपलब्ध झाल्यास याचा पंढरपूर परिसरातीलच नव्हे तर सोलापूर जिल्ह्यासाठी मोठी दिलासादायक बातमी असल्याची त्यांच्या अनुभवातून स्पष्ट होत आहे। या शस्त्रक्रियेसाठी महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभही रुग्णांना मिळणार असून ही सुद्धा रुग्णांसाठी मोठी जमेची बाजू मांडली जात असून यामुळे कॅन्सरग्रस्त रुग्णांच्या नातेवाईकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण होणार आहे। कापाकापी करतात सगळेजण मानेवर चीर फाडतात। सो पंढरपूरने या पूर्ण सोलापूर तालुक्यामध्ये सगळीकडेच पहिल्यांदाच दुर्बिणीद्वारे केलं गेलं। आजपर्यंत शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे कधीच थायरॉईडची शस्त्रक्रिया केली गेलेली नाही। सो ती आम्ही आज दुर्बिणीद्वारे केली। दुसरं आम्ही पित्ताशयाच्या पिशवीचे खडे होते ते काढले आणि सगळ्यात महत्त्वाची म्हणजे गर्भाशयाची पिशवी जवळजवळ 3.5 किलो वजनाची गर्भाशयाची पिशवी, मूल जेवढं मोठं असतं एवढीच गर्भाशयाची पिशवी आम्ही आता पूर्ण दुर्बिणीद्वारे काढली, न चिरफाडता केली। सो अर्ध्या सेंटीमीटरच्या 3 भोकातनं आणि 1 सेंटीमीटरच्या 1 भोकातनं या शस्त्रक्रिया घडतात। सो या शस्त्रक्रिया आज सकाळी झाल्या तर संध्याकाळपासून पेशंट तोंडाने खाऊन पिऊन दुसऱ्या दिवशी घरी पण जातो। एस्पेशली ज्यांचा हातावर पोट आहे त्या पेशंट्सकरता सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीतनं केल्या गेल्या। पार अगदी गर्भाशयाची पिशवी, नंतर तुम्ही पित्ताशयाची पिशवी, नंतर पोटातले कॅन्सर, छातीतले कॅन्सर, थायरॉईडच्या ग्रंथी या जर आपण सगळ्या दुर्बिणीतनं केल्या तर चिरफाड न करता गेल्यामुळे आणि आज आम्ही 5 शस्त्रक्रिया केल्या। कुठल्याही शस्त्रक्रियेकरता आम्हाला 10 थेंबाच्या वरती रक्त लागलेलं नाही आणि ऑपरेशन एकदम सक्सेसफुल झालं आहे। आता पहिल्यांदाच मला वाटतं या तालुक्यात एवढ्या मेजर सर्जरीज आणि पंढरपूरमध्ये दुर्बिणीद्वारे केल्या गेलेल्या आहेत। काय आहे की या सगळ्या शस्त्रक्रिया करण्याकरता ग्रामीण घरातले लोक बरेचदा पुण्यात पोचू शकत नाही, कारण पैशाची अभाव असतो, आपल्याला बरोबर होईल की नाही याची गॅरंटी नसते आणि आपल्या घरात केले तर 10 लोक तिथे उपलब्ध असतात। या मागचा हेतू करूनच आम्ही आता लाईफलाईन हॉस्पिटलमध्ये दर महिन्याच्या पहिल्या शनिवार आणि रविवारी इथे येणार आहोत आणि सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया म्हणजे अगदी वरपासून खालपर्यंत ज्या काही शस्त्रक्रिया कॅन्सरच्या असतील, पित्ताशयाच्या असतील, हार्नियाची शस्त्रक्रिया आज आम्ही केली। त्या पेशंटचा हार्निया आजपर्यंत 3 वेळा ऑपरेशन झालं होतं आणि 3ही वेळा फेल गेलेलं होतं। अशा ऑपरेशनचं फेल झालेल्या ऑपरेशनचं पण आम्ही आज शस्त्रक्रिया केली। सो अशा प्रकारच्या कॉम्प्लेक्स सर्जरी करता प्रत्येक वेळेला इकडच्या रुग्णांना ऑल द वे पुण्यात यायची गरज नाही। या हेतूद्वारेच गॅलेक्सी हॉस्पिटल आणि लाईफलाईन हॉस्पिटलनी आता हातमिळवणी केलेली आहे आणि इथे आम्ही दर महिन्याला येणार, आमची टीम घेऊन येणार। जे काय आम्ही आज कॅमेराज आणलेले आहेत, तुम्ही जे कॅमेराज वापरता त्याच्यापेक्षा पण महागडे कॅमेराज आमचे असतात। 1-1 कोटीचे कॅमेराज आहेत, त्याच्यातनं पुढच्या वेळी आम्ही आणू तर त्यावेळेला 3D कॅमेऱ्यातनं केलं जाईल। आत्ता आम्ही 2Dमध्ये विजन दिसतं तशातलं केलं, पण जसं आपण सिनेमा पाहतो 3Dमध्ये काळे गॉगल घालून तशा टाईपचं जानेवारी महिन्यात आम्ही आणणार आहोत। तीही टेक्नॉलॉजी इथे आम्ही आणणार आहोत। सो ऑल द वे या सगळ्या एरियामधल्या लोकांना त्याचा फायदा व्हावा, पैशांनी कमी असावं आणि सगळे पेशंट्स इथे व्हावेत या हेतूने आम्ही हे सुरू केलेलं आहे। सो याचा आज पहिलाच दिवस होता आणि पहिल्या इनॉग्रेशनच्या दिवशी आम्ही आत्ता
एवढ्या शस्त्रक्रिया केल्या आणि सगळ्या सक्सेसफुल झाल्या. म्हणजे 8 वाजता सुरू करून आज 1 वाजेपर्यंत 5 अवघड शस्त्रक्रिया पूर्ण कंप्लीट करून आज आमच्या झालेल्या आहेत. सर, रोबोटिक शस्त्रक्रियेबद्दल एक उत्सुकता निर्माण झालेली होती. मागील काही वर्षात नवीन तंत्रज्ञान म्हणून रोबोटिक सर्जरीकडे पाहिले जात होते. तर आता या ज्या दुर्बिणीच्याद्वारे किंवा रोबोटिक सर्जरी आपण करताय ह्याची प्राथमिक माहिती जरा मिळावी. तुम्हाला सांगतो, रोबोटिक सर्जरी म्हणजे काय. रोबोटिक सर्जरी म्हणजे करणारा डॉक्टर सर्जनच असतो, पण जो कापणारा हात असतो तो मशीनचा असतो. सिंपल उदाहरण आहे की अतिशय उत्तम शिवणारा जर टेलर असेल आणि मशीनने शिवणारा असेल तर मशीनची शिलाई उत्तम टेलरपेक्षा पण चांगली असते, कारण अर्ध्या सेंटीमीटरवर बरोबर टाके घातले जातात. तसंच जेव्हा आपण रोबोटिक शस्त्रक्रिया करतो तेव्हा अर्धा मिलीमीटर आपण मिलीमीटर बाय मिलीमीटर कापतो. ॲज अ रिझल्ट ऑफ विच आतमधले जे अवयव आहेत त्यांना कमी इजा होते आणि 40 पट जास्त दिसतं. तुम्ही जेव्हा विमानाने जाता तेव्हा तुम्ही विमानाने सगळ्यांनी ज्यांनी प्रवास केले, आपण कधी विचार करतो का की आपला पायलट कोण आहे, बाई आहे, बुवा आहे, त्याचं शिक्षण काय. कारण आपण त्या मशीनवर विश्वास ठेवतो की पुण्याहून आपल्याला दिल्लीला ते मशीन व्यवस्थित घेऊन जाईल, इतकं सेफ आहे. मग आरोग्य क्षेत्रामध्ये प्रत्येक पेशंटला उत्तमच सर्जरी मिळावी, उत्तमच गोष्टी. जुन्या काळी फियाट यायची तर लोक म्हणायची चांगली फियाट चालली म्हणजे इंजिन चांगलं लावलं. आता आपण गाडी घेताना असा विचार नाही करत, कारण गाडी चांगल्या कंपनीची घेतली तर चांगलीच राहते. सो तसंच प्रत्येक रुग्णाला सेफ सर्जरी, उत्तम सर्जरी आणि प्रिसिजननी सर्जरी जर आपण करायचं जर असेल तर रोबोटिक शस्त्रक्रियेचा फायदा होतो. कारण 40 पट जास्ती दिसतं. हायवेवर गाडी चालवताना 10 लेन असेल आणि ट्रॅफिक नसेल तर ॲक्सिडेंट व्हायची शक्यता नाही, कॉम्प्लिकेशन व्हायची शक्यता नाही. त्याच्यामुळे प्रत्येक सर्जनकडे, प्रत्येक शल्यचिकित्साकडे तेवढंच स्किल असेलच असं नाही. म्हणजे प्रत्येकजण एक्सपर्ट सर्जन होईलच असं नाही. पण ज्याला एक्सपर्ट सर्जन नाही, ॲव्हरेज सर्जन पण रोबोटिक शस्त्रक्रियेद्वारे उत्तम शस्त्रक्रिया करतो. फायदा कोणाला होतो? रुग्णाला होतो. कारण शेवटी आपण हे जे सगळं करतो, रुग्णाच्या शस्त्रक्रिया चांगलीच चांगली व्हावी, सेफ व्हावी, उत्तमपणे व्हावी. सो आता ती सर्जन डिपेंडंट नाही राहते, ती रोबोटिक डिपेंडंट राहिलेली आहे. म्हणून गेली 15 वर्षात जे काही रोबोटिक शस्त्रक्रिया झाल्या त्याच्याने आता सेफ्टी वाढली, पेशंटची उत्तमप्रमाणे रिकव्हरी वाढली, प्रिसिजन वाढलं. आणि भारतामध्ये 2008मध्ये पहिल्यांदा रोबोट आला. तो फक्त हृदयाच्या ऑपरेशन करता केला गेला. ते फक्त एम्समध्ये होता. आम्ही पुण्यात, तुम्ही अजूनही नेटवर बघू शकता, 2010मध्ये पहिली रोबोटिक कॅन्सरची शस्त्रक्रिया भारतामध्ये आम्ही केली पुण्यामध्ये. आणि गेली आता 16 वर्ष रोबोटिक शस्त्रक्रिया आम्ही करतो आहे. पण होतं कसं की जसं टेक्नॉलॉजी येते तशी महाग पण जाते, आणि ती महाग गेल्यामुळे प्रत्येकाला ॲक्सेस नाही. म्हणजे महात्मा फुले योजनेत ते कवर्ड नाही. मग काय करावं या हेतूने आम्ही आता त्याचाच एक भाग म्हणजे 3D टेक्नॉलॉजी घेऊन आज आम्ही पंढरपूरमध्ये लॉन्च करतो आहे. पेशंटला ऑल द वे पुण्याला यायची गरज नाही. सर, मागील काही वर्षामध्ये या रोबोटिक अत्याधुनिक शस्त्रक्रियेच्या माध्यमातून देशातील, राज्यातील अनेक सेलिब्रिटीजवर, नामवंत व्यक्तींवर तुम्ही यशस्वी उपचार केल्याची एक म्हटलं जातं आहे. तशा पद्धतीची ख्याती आहे तुमची. काय सांगाल याबाबत? अनेक लोक येतात, अनेक लोकांची आम्ही शस्त्रक्रिया केली आहे. म्हणजे अगदी 2017मध्ये केलं होतं, ज्याला गर्भाशयाच्या पिशवीचा कॅन्सर होता, दिल्लीला जाऊन केलं होतं. अनेक ब्युरोक्रॅट्स म्हणजे जे आता मोठे मोठे डॉक्टर आहेत, IAS ऑफिसर आहेत, त्यांची मी शस्त्रक्रिया. पुण्यातल्या ऑलमोस्ट जे कोणी आमदार आहेत ते आत्ताचे सगळ्या आमदारांच्या नातेवाईकांची आम्ही ऑपरेशन्स केलेली आहेत. दादासाहेब फाळके अवॉर्ड ज्याला मिळाला तो पूर्णपणे माझ्या स्वतःच्या स्क्रिप्टवर, स्वतःच्या सत्यकथेवर आधारित आहे. परत जाऊन बघा, डॉक्टर शैलेश कुंटांबेकरांच्या सत्यकथेवर आणि सत्य घटनेवर आधारित श्वास नावाचा सिनेमा तो 15 वर्षानंतर मराठीत आला आणि ऑस्करला नॉमिनेट झाला. ही पूर्ण माझी स्टोरी होती, मला आलेला अनुभव होता. त्याच्यावर मी लेख लिहिला होता की मला माझ्या शिक्षणाची जेव्हा लाज वाटते, आंधळ्या मुलाच्या बाबतीत डॉक्टरनी कसं वागायचं त्या बाबतीतला तो पूर्ण सिनेमा हा माझ्या घरात आणि माझ्या कन्सल्टिंगमध्ये शूट झाला आहे. 4 लाखात झाला आहे. यांच्याकडे डायरेक्टरकडे पैसे पण नव्हते. अशा स्थितीत तो शूट झाला आणि तो कुठल्या कुठे पोहोचला आहे.